खतांचा काळाबाजार थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन, शिवसेना उबाठा गटाचा धुळे कृषी अधिकाऱ्यांना इशारा। जिल्ह्यात खत साठा वितरणातील अनियमितता, काळाबाजार, लिंकिंग प्रथा व खरीप हंगामासाठी वैज्ञानिक नियोजनाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की जिल्ह्यातील शेतकरी सध्या खत उपलब्धतेच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जात आहेत। खरीप हंगाम तोंडावर असताना देखील खत पुरवठा, साठा व्यवस्थापन आणि वितरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा, अपारदर्शकता व अनियमितता आढळून येत आहे। ही बाब केवळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी नसून थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व उपजीविकेवर परिणाम करणारी आहे। विविध भागातून गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत। खत उपलब्ध असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे। काही विक्रेत्यांकडून जादा दर आकारले जात असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे। खत देताना बियाणे, औषधे किंवा इतर साहित्य जबरदस्तीने घेण्यास भाग पाडले जाते। साठ्याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष वाढत आहे। सदर बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून याकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे। या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ठोस व प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही शिवसेना उभाटा मार्गाने तीव्र आंदोलन करणार असा इशारा जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, आधार बोरसे, नगराज साळुंखे, जितेंद्र महाजन, कृष्णा कोळी, रघुनाथ कोळी, भगवान साळुंखे, भाईदास बोरसे, बाबुलाल साळुंखे आदीसह यांनी दिला। अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमचं म्हणणं, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा, कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय। माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे। आणि अजून तिसरा प्रकार जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बच्च, लाल बाटली, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जातात आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय। म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयात दुकानदारांचं काही साठलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो, परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही। त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बरं करणार नाही। आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं। मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांच्या आणि त्या ग्रुपवरती त्या गाव निहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे। अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही। ही आमची प्रमुख मागणी आहे, अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल।